आचार्य अकॅडमी मधील जेई देणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुम्ही 2 वर्ष जे सातत्यानं मेहनत केलेली आहे, तर ते शांतपणे तुम्ही तिथे प्रेझेंट करा. पॅनिक होऊ नका. कारण की एक पेपर आपली काही लाईफ डिसाईड करतो असं मुळीच नाही. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे फोन आले, की "सर फार भीती वाटते." पण घाबरण्याचं काहीही कारण नाही. तुम्हाला तुमच्या प्रयत्नांवर विश्वास पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पेपरला जात असताना ज्या काही इन्स्ट्रक्शन्स असतील, हॉल तिकीट असेल, तसेच गाईडलाईन जेईची आलेली आहे, की कुठल्या प्रकारचे क्लोथ्स अलाउड आहेत, कुठल्या प्रकारचे क्लोथ्स अलाउड नाहीत. ह्याही गोष्टीचा तुम्ही गांभीर्यानं विचार करा आणि एक दिवस अगोदरच त्या शहरामध्ये जा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला शांतपणे सेंटरला रीच होता येईल आणि जे तुम्हाला परफेक्ट वाटतंय की येईल, त्या गोष्टी तुम्ही टिक करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला वाटतात, की अरे याच्यात थोडंसं डाऊट आहे आणि त्याच्यामध्ये तो कॉल तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला विचारून घ्या, की अरे आपलं लॉजिक काय सांगते, आपली मेहनत काय सांगते आणि किमान एक 40 क्वेशन्स 100% अटेंड करण्याचा प्रयत्न करा. जर 40 क्वेशन परफेक्ट जमले, म्हणजेच 160 प्लस मार्क्स जर तुम्हाला आले, तर तुम्ही समजून घ्या, की एक चांगलं एन-आय-टी कॉलेज तसेच जे मेन्स टू ॲडव्हान्स हे तुम्हाला जमण्यापासून कुणीच रोखू शकत नाही. त्यामुळं आचार्य परिवारातील सर्वच माझ्या विद्यार्थ्यांना खूप खूप जेईच्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट.